सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप 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 जास्त स्वागत आहे. आता तुम्ही म्हणजे खूप खूप का होतं, कारण तर मी खूप दिवसांनी यूट्यूबला ब्लॉग करते, परत असं टाकण्याचा विचार करते, कारण तर खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर ब्लॉग आलेच नाही आहेत. तर हा ब्लॉग असणार आहे एक प्रँक नाही म्हणता येणार, प्लॅन केलेला. म्हणजे मैत्रिणींना आम्ही डायरेक्ट सरप्राईज देणारे जाऊ. माझी एक फ्रेंड आहे गायत्री म्हणून, ती येते माझ्या घरी. आता ती मला पिकअप करेल आणि आम्ही माझ्या 2-3 रँडम फ्रेंड्स आहेत त्यांच्या घरी जाणार आहे. असं सरप्राईज देणार आहे त्यांना, आम्ही जाणार असं भेट देणार आहे. बट त्यांना मी सांगितलं नाही की मी येणार आहे. आणि त्यांना मी असं विचारले कॉल करून की तुम्ही कुठं आहे, काय आहे, कधी येत आहे घरी. म्हणजे ते ऑफिसला पण जातात, मग त्या किती वाजता घरी पोहोचतात असा सगळा प्लॅन काढून घेतला आहे. पण त्यांना सांगितलं नाही मी येणार आहे. तर आता गायत्री आली की त्याच्यासोबतच जाऊच. तर तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग बघत राहा, न स्किप करता. ओके. तर आता वाजलेत हे बघा, तुम्ही बघू शकता आता 6:30 पण वाजून. गाईज सॉरी, कॉल आला होता माझ्या फ्रेंडचा. तर बघा 6:30 वाजून गेलेत आणि आम्ही 6ला जायचं ठरवलं होतं, पण होतंच असं टाईममध्ये कमी जास्त. तर मी आता निघते आणि तुम्ही ब्लॉग संपूर्ण बघत राहा. नक्की 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 कीप सपोर्टिंग गाईज. चलो गाईज, हे बघा तुम्ही, माझी जी मैत्रीण येणार होती, तुम्हाला सांगितलं मी गायत्री, ती म्हणतो खूप लांब जाऊन थांबली आहे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. खूप लांब आहे तरी मला तिकडे बोलवलंय. ती बोलली तिकडे येतो. मी आता चालत चालली. हे बघा, आम्ही आता प्रगतीच्या घरी आलोय. हे बघा ही मुलगी. रुको जरा, सबर करो. काहीच बघा, हे बघा पोरगी आली. असंच आलो म्हणजे हे ठीक आहे. मला नाही. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं. आम्ही असं सरप्राईज द्यायला आलो. तिथंच आता ऑर्डर करत होते खायचं. फर्स्ट टाइमच ऑर्डर केलं. गाईज ही मुलगी आजारी आहे आणि तिची मांजर पण आजारी आहे. चला आम्ही आता गप्पा मारतो थोड्या. बघा हिने ब्लिंकिटवर तिच्या म्याव म्यावसाठी काय आहे खायला ऑर्डर केले. त्याच्यासोबत हे फ्री आले, सनस्क्रीन टेस्टर आणि आणि त्याच्यासोबत तिला खूप डेंजर फ्री गिफ्ट आले. गाईज त्यामुळे तुम्हाला मी दाखवते ना, दाखवलं पाहिजे. दाखव ना व्हिडिओ बघतो ती तुझी आली का गं ब्लॉगर. ते अरे कहना क्या चाहते हो. गाईज ही पोरगी आता साक्षीला कॉल करते. हॅलो, कुठे आहे ग. काय करते. काय नाही, माझे आता नाश्ता करत होते. का तू काय करते माझ्या घरी येते का. आता. नाही ना, नाही जमणार. काम आहे मला, काय काम आहे. कंपनीत जाते. अरे ते गायत्री स्नेहा आलाय. बंद. हा ये. आल्यात का? हा अरे माझ्या समोर आहे. देऊ का फोन त्यांचा? फेल प्लॅन. हे चॉकलेट चांगलं लागतं. चहा पिणार आहे का. नाही. डिमार्टचा माल. तू ग. डिमटचं आहे का बघ. फेमस चॉकलेट. मी नाही बघितलं आतापर्यंत डिमार्टला. डिमार्ट हे स्टार बाजार म्हणून आहे. तेच काइंड ऑफ रेडे. बघ ती तुला भेटायला नाही आली. आम्ही दोघी आलोय म्हटलं लगेच येते. हो छान छान. ही फक्त आम्हाला भेटायला आली, ह्या मुलीला नाही. तू मम्मी मी ऐकलं ग. मग म्हटलं बोलू ते कसं दिसतं. आम्हाला तुझ्या घरी येऊन सरप्राईज द्यायचं होतं. काय द्यायचं होतं. सरप्राईज द्यायचं होतं. अरे सरप्राईज
सरप्राईजच बोलले. व्लॉग आहे माझ्याकडे. सरप्राईज बोलले. मग प्रगती बोलली तिलाच इकडे बोलूया, गायत्री पण बोलली म्हणून आम्ही मला इच्छा. हे काय नवीन मोबाईल घेतला. घेतलं ना गुगल पिक्सेल. किती नालायक आहे. सांगण्याची पद्धत मी बोललेले ना की Google Pixel. सांगण्याची पद्धत आहे का मंद तुझ्यात. पण सांगायची पद्धत तिला माहिती प्रियंकाच्या लग्न प्रियंकाच्या लग्नाला गेलो बोलत होती की कोणता काय. कॅमेरा क्वालिटी कितीला पडलं बे. कितीला पडला. ओ भाई सही आहे. कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यात गरीब मी आहे सध्या. मी पण आहे. शांत बस. तुझा नवीन घेतलेला आहे माझ्या नंतरचा मोबाईल. पावभाजी ही खातीये, ही नाही खाते. मी खाणार आहे. थँक्यू. स्पून आणला. ए शेप छान आहे जरा. खूपच मोठा आहे चमचा. हे वाव मला छान आहे. थँक्यू. चलो गाईच खाते. नको कोल्ड ड्रिंक्स. गाईच खातो आम्ही. खाऊन भेटतो. ही गाई उद्या ना आजीला हे बघा आम्ही आता उरकलंय आमचा अवतार. आता आम्ही चाललोय घरी. लय गप्पा मारल्या पण मी व्लॉग काही केलेलं नाही. आज हार्डली 2-3 मिनिटाचा व्लॉग असेल. मागो ना. हां हे बघा ही आम्हाला रिटर्न गिफ्ट देते. हां तिच्या पूजेचं म्हणजे त्यांच्या घरात जाताच पूजा झाली. दॅट्स वाय हे बघा. म्हणून आम्ही आता रिटर्न गिफ्ट घेतलंय. आता जाणार आहे घरी. व्लॉग अक्षरशः 2-3 मिनिटाचा असणार आहे पण असणार आहे क्यूट. गायत्रीला फोडणवर पाण्यात घालवायचं. आजी सांगते ते. त्याचं डाग सुद्धा जाते ते. धने ती स्वतः करते. तिच्या डोक्यावर फोड्या आल्या म्हणून आजी त्याच्यावर उपाय सांगत होत्या काय काय लावायचं. माझा डॉक्टर नाहीये का तू. मी जिथे जाते ना आता ते पोटाचे स्पेशलिस्ट त्यांच्याकडे कोणाकडे जाते. देशपांडे काय बघा हे डॉक्टर. हे बघा मदर लव. जय गणेश मध्ये जय गणेश सांगायचे. डॉक्टर बघा. काहीतरी दुसऱ्याच इफेक्ट झाल्यावर सकाळी जात होते मम्मी सोबत. ते ना एक मसाज असतो. ते एक वुडन हे भेटतं त्यांनी करतात नाही का. पण ते एकदम प्रॉपरच केलं पाहिजे. थोडं जरी चुकलं तरी पण साईड इफेक्ट. जिला आल्या हाय बोललो तिला बाय पण बोलणं गरजेचं आहे. बघा कुठं बसली ती डायरेक्ट किचन मध्ये एवढ्या वरती बघती बरं का तुमच्याकडे. तुम्हाला बाय बाय करते. बाय बाय. आम्ही चाललोय घरी. व्लॉग लय छोटा होता बट चांगला होता असं म्हणा. कमेंटमध्ये व्लॉग कसा वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. व्लॉगिंग मी घरी जाऊनच करेल. तोपर्यंत थांबा जरा. गायत्री जरा जास्त चिडली. उशीर झालाय तर चलो जाते फटाफट. बाय बाय बाय. साले तभी मेरा माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. निघ जा. गिफ्ट घेतलं. आता ही गाडी चालवणार आहे. मग अशी मी चालवली होती. चलो का मी आता चालवली तरी नीट चालवेल कळलं ना. मग येताना रॉंग साईडने यायचं होतं म्हणून मी हळू चालवली होती. चलो गाईच चलते घर जाके मिलते. बाय. चलो तो गाईच तिने सोडलंय मला. आता मी चालले घरी. हा अंधार झाला. किती लवकर गेलतो. 10 वाजलेत गाईज. 10. आता घरी जाऊन बोलणे बसू शकतात. बघू व्लॉग एंड करायच्या आधी आपण हे रिटर्न गिफ्ट काय ते ओपन करून बघूया. मी तुम्हाला पण दाखवते. लेट्स गो. माझा बड्डे होता 14 मेला. 14 मेलाच त्यांच्या घराची पूजा होती. बट आम्ही गेलतो बट खूप जास्त गेस्ट होते त्यांच्याकडे. सो तिला तेव्हा द्यायला जमलं नाही म्हणून तिने आज दिलं. क्लिअर करते की हे कसलं रिटर्न गिफ्ट आहे म्हणजे तेव्हा का नाही दिलं ह्याचं मी तुम्हाला क्लिअर देते. ओ नाईस. म्हणजे मला डाऊट आलताच हे असावं आणि हेच. एकच मिनटं दाखवते मी तुम्हाला.
घेतली विथ चौरंगी. छान आहे. आता तुम्हाला ओपन करून पण दाखवते. खूप भारी आहे, खूप मस्त आहे. आवडला प्रगती, तू हा ब्लॉग बघत असेल तर थँक्यू. खूप छान आहे. तर मंडळी हा ब्लॉग खूप छोटा होता, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, पण आमच्या गप्पा खूप रंगल्या आणि त्या कशा गर्ल्सच्या गप्पा त्या ब्लॉगमध्ये मी कशा घेऊ तुम्ही समजू शकता. आणि आणखीन एका मैत्रिणीकडे जायचं होतं, पण आमचं जायचं अचानक कॅन्सल झालं कारण तो खूप उशीर होत होता. तरी दुसऱ्या मैत्रिणीला पण आम्ही एकच्याच घरी बोलून घेतलं. तर बघू नेक्स्ट टाईम तो प्लॅन करू आपण, अजून बाकीच्या मैत्रिणींच्या घरी पण जायचा. जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया परत लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू सो मच गाईज. तुम्ही माझ्या बड्डेच्या सगळ्या व्हिडिओजला खूप चांगलं सपोर्ट करताय आणि असं सपोर्ट कायम राहू द्या आणि माझे व्हिडिओज बघत राहा. बाय बाय.